पाहुण्याच्या घरी मुक्कामी थांबलो आणि पाहुण्याच्या बायकोलाच रात्री सर्व झोपल्यावर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आमच्या दूरच्या पाहुण्याच्या घरी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला घरच्यांनी मला पाठवलं होतं. आणि तेव्हा रात्री असं काही घडलं की पाहुण्याच्या बायकोला रात्री सर्वजण झोपल्यावर. मित्रांनो, मी सागर. माझं शिक्षण वगैरे पूर्ण झालं आणि आता मी घरीच असतो. घरी थोडीफार शेती आहे, ती शेती मी बघत असतो. नातेवाईक मला नेहमी टोमणा देत होते की एवढा शिकला आणि आता शेती करतो. त्यांच्याकडे मी नेहमी दुर्लक्ष करायचो आणि माझ्या कामाशी काम मी करायचो. माझ्या आईच्या नात्यातील एका पाहुण्याच्या घरी कार्यक्रम होता, घराच्या वास्तुशांतीचा. त्यांचं गाव तर खूपच दूर होतं. अगोदर त्या कार्यक्रमाला माझी आई जाणार होती, पण त्याच दिवशी जवळचं लग्न होतं, त्यामुळे आईने मला पाठवलं. मी मी पण घरी राहून राहून खूप बोर झालो होतो. मी म्हटलं 2 दिवस बाहेर तरी जायला भेटेल. गाव खूप दूर असल्याने मी कार्यक्रमाच्या अगोदरच्या दिवशी निघालो. संध्याकाळपर्यंत मी पोहोचलो. तिथे सर्वच माझ्या ओळखीचे नव्हते, सर्व अनोळखी होते. ज्यांच्या घरी कार्यक्रम होता तेच मला ओळखत होते. पाहुण्यांच्या घरी मी गेलो. त्यांच्या लहान भावाचं आता 3-4 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. रात्री सर्व पाहुणे वरती झोपायला आले होते. वरती जागा कमी असल्याने मला खाली झोपायला सांगितलं. नवीन लग्न झालेले पाहुणे आणि मी खाली झोपलेलो होतो. त्यांची बायको रूमच्या दरवाजातून त्यांना इशारा करत होती. मला तिचा इशारा समजला होता, कारण त्यांचं नवीनच लग्न झालेलं होतं. पाहुण्याची बायको इशारा करायची, पण तो पाहुणा तिला नकार देत होता. आता तिने इशारा केला की मीच तिकडे येते. तिचा असा इशारा बघून तो पाहुणा मला न सांगता वरती निघून गेला. मी जिथे झोपलेलो होतो ती जिन्याच्या खालची बाजू होती. तिथे आजूबाजूला कोणीही नव्हतं. पाहुण्याची बायको तिथे आली आणि तिथला लाईट तिने बंद केला आणि माझ्या अंथरुणात ती आली. मला म्हणाली, मी केव्हापासून बोलवत आहे तुम्हाला, आता तुम्ही शांत राहा, मी बघते आता काय ते. तिला वाटलं तिचा नवरा आहे. तिचा नवरा समजून तिने माझ्यासोबतच. बाकी सर्व झोपलेले होते आणि पाहुण्याच्या बायकोसोबत मी मी फक्त शांत होतो आणि पाहुण्याची बायको सर्व काही. मी तर एकदम गुपचूप होतो. थोड्या वेळाने ती तिथून परत रूममध्ये गेली आणि जाताना म्हणाली, मी परत येते थोड्या वेळाने. तिला जाताना मी म्हणालो, परत नका येऊ, कोणी बघेल आता. माझा आवाज ऐकून तिने लाईट सुरू केला आणि बघितलं की तिचा नवरा नाही, तो मी आहे. तिला धक्काच बसला होता. तोंडाला हात लावून ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता. पूर्ण दिवस ती माझ्यासमोर आलीच नव्हती. मी दिसलो की ती लपायची. जाताना मी तिला बाय बाय केलं आणि तिने पण तिच्या हाताने हलका इशारा केला. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.